विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या विद्यापीठाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 529 जागांसाठी ही जाहिरात आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीसाठी नेमका कोण फॉर्म भरू शकतो, म्हणजे पात्रता काय, कोणती कोणती पदं आहेत, या पदांसाठी फॉर्म भरण्याची मुदत किती तारखेपर्यंत आहे, या पदांचा अभ्यासक्रम कसा असणार आहे आणि परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, सर्व दृष्टीनं आपण चर्चा करूया. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. आता ही आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जाहिरात. आता ही जाहिरात कोणासाठी आहे हे नीट समजून घ्या. उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला करिता ज्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित केलेल्या आहेत अशा प्रकल्प बाधित कुटुंबामधून प्रकल्पग्रस्तांचा सरळ सेवेचा अनुशेष भरून काढण्याकरिता विशेष भरती मोहीम अंतर्गत पात्र उमेदवारांकडून www.pdkv.ac.in या संकेतस्थळावर लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं 10 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. या ठिकाणी इथे एक गोष्ट स्पष्ट आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यासाठी ज्यांच्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहे असे जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांना या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. अर्ज करायचा आहे आपल्याला 10 एप्रिल 2025 पर्यंत. आता बघूया आपण पदं कोणती कोणती आहेत. तर यामध्ये बघा प्रयोगशाळा परिचर एकूण पदं किती आहेत, तर एकूण पदं आहेत 39 आणि याची वेतन श्रेणी आहे S6 मध्ये 19,900 ते 63,200. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीलाच 25 ते 30 हजाराचा पेमेंट जो आहे तो चालू होणार आहे. आणि मग ही जी पदं आहेत ही प्रत्येक संवर्गाला SC ST NT या सगळ्या संवर्गाला ही पदं आहेत. 39 पदं आहेत. त्यानंतर पुढे बघा या ठिकाणी दुसरं पद आहे परिचर. आता या ठिकाणी परिचरची एकूण पदं आहेत 80, वेतन श्रेणी 15 म्हणजे S1 मध्ये 15,000 ते 47,600. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला इथेही एक 20 ते 25,000 रुपये तो पेमेंट जो आहे तो चालू होऊन जातो, हे लक्षात घ्या. यामध्ये मग वेगवेगळ्या आपल्या कॅटेगरीला सुद्धा जागा या ठिकाणी दिसत आहेत. पुढे आहे चौकीदार. चौकीदारची एकूण पदं किती आहेत, तर चौकीदारची एकूण पदं आहेत 50, वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 S1 मध्ये. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 20 ते 25,000 रुपये पेमेंट हा तुम्हाला सुरुवातीला लगेच चालू होईल. त्यानंतर ग्रंथालय परिचर. आता वेतन श्रेणी सगळ्यांच्या S1 मध्येच आहेत. ग्रंथालय परिचरच्या एकूण जागा आहेत 5. त्यानंतर आणि वेतन श्रेणी S1 मध्ये 15 ते 47,600 म्हणजेच 20 ते 25,000 रुपये पगार हा सुरुवातीला चालू होतो. वॉलमनची एकूण पदं किती आहेत बघा, एकूण पदं आहेत 2, वेतन श्रेणी S3 मध्ये 16,600 ते 52,400 म्हणजेच एक 22 ते 27,000च्या आसपास पेमेंट हा तुम्हाला सुरुवातीला चालू होऊन जातो. त्यानंतर माळी आहे. माळीची एकूण पदं किती आहेत 8, S1 मध्ये 15,000 ते 47,600 आणि एकूण पदं आहेत 8. त्यानंतर मत्स्य सहाय्यकची एकूण पदं किती आहेत बघा, एक पद आहे. या ठिकाणी वेतन श्रेणी S1 मध्ये 15,000 ते 47,600 आहे. पुढे आता मजुराची एकूण पदं किती आहेत, तर 344 पदं आहेत मजुराची आणि वेतन श्रेणी S3 मध्ये 15,000 ते 47,600 म्हणजे सुरुवातीलाच तुम्हाला एक 20 ते 25,000 पगार हा इथे चालू होतो. त्यानंतर आता शैक्षणिक अर्हता आणि परीक्षा पद्धत आपण समजून घेऊया. सगळ्यात आधी प्रयोगशाळा परिचरला कोण पात्र आहे, तर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच या ठिकाणी किमान शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे, म्हणजे 10वी उत्तीर्ण लागते. लक्षात घ्या, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. आणि या ठिकाणी काय सांगितलंय, या ठिकाणी पेपर कसा होणार आहे, मराठी व्याकरण 50, इंग्रजी व्याकरण 50, सामान्य ज्ञान 50 आणि बौद्धिक चाचणी 50 असे टोटल तुमचे 200 गुणांची परीक्षा असणार आहे. म्हणजेच 100 प्रश्न असणार आणि 200 गुणांची तुमची काय असणार, परीक्षा असणार, हे लक्षात घ्या. म्हणजेच या ठिकाणी मराठीचे 25 प्रश्न आहेत जर 50 मार्काला आहे तर, आणि इंग्रजीचे 25 प्रश्न आहेत, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न, बौद्धिक चाचणी 25 प्रश्न, अशा पद्धतीने 100 प्रश्न 200 मार्कांसाठी. म्हणजेच कुठल्याही सरळ सेवेला जो अभ्यासक्रम असतो तोच अभ्यासक्रम या ठिकाणी आहे. त्यानंतर परिचर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच या ठिकाणी 10वी उत्तीर्ण लागणार आहे. पुन्हा अभ्यासक्रम तोच आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. 25 प्रश्न या सगळ्या विषयांचे आहेत आणि 100 प्रश्न 200 मार्कांसाठी, हे लक्षात घ्या. त्यानंतर चौकीदार
चौकीदारला इयत्ता 7वी पास असणं गरजेचं आहे. 60 गुणांची व्यावसायिक चाचणी व 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी. म्हणजेच तुम्हाला प्रत्यक्ष चौकीदारीच्या कामासंदर्भातले प्रश्न विचारले जातील आणि 40 मार्कांची तुमची शारीरिक क्षमता मोजली जाईल. शारीरिक तुम्ही व्यवस्थित सुदृढ आहात का, तुम्हाला चौकीदारीचं काम व्यवस्थित जमणार आहे का, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे चेक केल्या जातात. आता इथे काय सांगितलंय, सुदृढ प्रकृती असणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य असेल आणि माजी सैनिकांना प्राधान्य असणार आहे चौकीदारसाठी. त्यानंतर ग्रंथालय परिचर. आता ग्रंथालय परिचरासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच इयत्ता 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र म्हणजेच तुमच्याकडे ग्रंथालय शास्त्राचं सर्टिफिकेट लागेल किंवा किमान 3 महिने मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी याचे तुम्हाला 100 प्रश्न 200 मार्कांसाठी असणार आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर माळी आहे. कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा 1 वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणजेच 1 वर्ष जो सिलेबस आहे माळी प्रशिक्षणचा ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला 60 गुणांची व्यावसायिक चाचणी व 40 गुणांची शारीरिक क्षमता म्हणजेच तुमची प्रत्यक्ष माळीची जी कामं असतात ती कामं तुमच्याकडून प्रत्यक्ष करून घेतली जातील. ती कामं तुम्हाला व्यवस्थित जमतायत का हे चेक केलं जाईल. तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात का हेही चेक केलं जाईल. त्यानंतर बघा पुढे मजूर जे आहे ते इयत्ता 4थी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य. आता तुम्ही 4थी पास असाल तरी मजूर या पदाला फॉर्म भरू शकतात. आता 60 गुणांची व्यावसायिक चाचणी म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला तिथे काम करून दाखवावं लागेल किंवा त्या संदर्भातले प्रश्न विचारले जातील व 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी आणि शारीरिक दृष्ट्या तुम्ही किती सक्षम आहात यासाठी 40 गुण आहेत, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने हे सगळे पद आहेत. त्यानंतर आहे वॉलमन साठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. मराठी 50 हे सगळे पुन्हा सरळ सेवेचा सिलेबस आपला मराठी, इंग्रजी, मॅथ, रिझनिंग आणि जीके जीएस 100 प्रश्न 200 मार्कांसाठी आणि सदरची परीक्षा कशी होणार आहे, ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर मत्स्य सहाय्यक साठी सुद्धा 4थी उत्तीर्ण चालणार आहे आणि राज्य मत्स्य विभागाचे फ्रेश वॉटर फिश कल्चर सर्टिफिकेट लागणार आहे, हे लक्षात घ्या. ह्या 2 गोष्टी आहेत. यात पण सेम 60 गुणांची व्यावसायिक चाचणी व 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे. अशा पद्धतीने ही पदं यांसाठी शारीरिक आपण शैक्षणिक पात्रता आणि एक्झामचं स्वरूप कसं असणार आहे ते आपण समजून घेतलं. आता बघूया एज लिमिट काय आहे. आता या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल तुम्हाला तर बघा काय म्हटलं त्यांनी, फॉर्म भरण्यासाठी तुम्ही ओपन कॅटेगरीला म्हणजे एज लिमिट जे आहे ते 31/3/2025 वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आहे. या ठिकाणी ओपन कॅटेगरीला किमान वय 18 वर्ष, कमीत कमी 18 वर्ष लागणारच आहे. ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल बघा किमान वय. आता या ठिकाणी काय सांगितले बघा, सदरची जाहिरात प्रकल्पग्रस्तांसाठी असल्यामुळे खालील प्रवर्ग सोडून इतर प्रवर्गांसाठी कमाल वयोमर्यादा 45 इयर्स म्हणजे 45 वर्षापर्यंत आहे. म्हणजे किमान वय 18 लागणारे, जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत आपल्याला हा फॉर्म भरता येणार आहे, हे लक्षात घ्या. आता यामध्ये तुम्ही जर माजी सैनिक असाल आणि तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 38 वर्ष अधिक सैनिकी सेवेचा कालावधी अधिकचे 3 वर्ष एवढी सूट असणार आहे. आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर कॅटेगरीमध्ये 43 अधिक सशस्त्र दलाचा सेवा कालावधी अधिकचे 3 वर्ष एवढी सूट असते माजी सैनिकांना. दिव्यांग कॅटेगरीमध्ये असाल तर 45 आणि पदवीधर अंशकालीन असाल तर 55 वर्षापर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. आता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा तपशील बघा. ऑनलाईन अर्ज, आवेदन पत्र, परीक्षा भरती प्रक्रिया शुल्क भरण्याची लिंक 10 मार्चला याची लिंक जी आहे ती सुरू झालेली आहे आणि तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख जी आहे ती 10 एप्रिल आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे आता पुढचे फक्त एक 5-7 दिवस किंवा 4-5 दिवस फक्त बाकी आहेत फॉर्म भरायला. फॉर्म कुठे भरायचा आहे तर www.pdkv.ac.in या वेबसाईटला तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे, हे लक्षात घ्या. आता परीक्षेचं स्वरूप आपण समजून घेतलं कसं आहे. किती पैसे भरायचे आहेत तर ओपन कॅटेगरीला 500 रुपये आहे आणि बाकी सर्वांना 250 रुपये या ठिकाणी फॉर्म भरायला लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही सरळ सेवेला जो अभ्यासक्रम असतो तोच अभ्यासक्रम याही परीक्षेला आहे. अर्थात त्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमापन चाचणी आणि जीके जीएस हे 4च विषय आहेत. तेव्हा इतर सर्व सरळ सेवेचा जो सिलेबस असतो तो सिलेबस याही परीक्षेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगली संधी आहे. जर तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल, त्या प्रकल्पग्रस्त क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्की फॉर्म भरा. खूप चांगली संधी आहे. आता आपली इग्नाइट अकॅडमीची ही एक सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच आहे.
या बॅच मध्ये जो सरळ सेवेचा सिलेबस असतो, अर्थात मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि जीकेजीएस, हा सर्व सिलेबस इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी यामध्ये शिकवलेला आहे. या बॅच मध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत, टेस्ट सिरीज आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, 1 वर्षापर्यंत कितीही वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे. गेल्या 2-3 वर्षामध्ये इग्नाइट अकॅडमीचे हजारो विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये सरळ सेवेच्या माध्यमातून सिलेक्ट झालेले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या ह्या बॅचेसचा खूप चांगला फायदा झाला. तुम्हालाही या कृषी विद्यापीठ भरतीच्या अनुषंगाने या बॅचचा खूप चांगला फायदा होईल. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपली सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच जॉईन करा आणि विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगला अभ्यास करून या परीक्षेला सामोरं जा. या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी असणार आहे, सिलेक्शन होण्याचं चान्सेस तुमचे खूप जास्त असणार आहेत. तेव्हा योग्य गायडन्स घ्या आणि परीक्षेला आत्मविश्वासाने, डोकं शांत ठेवून सामोरं जा. नक्की तुम्हाला यश मिळेल. अधिक माहितीसाठी 8888 25 61 17 हे आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऑफिसचा नंबर आहे. या नंबरला संपर्क करा. अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं इग्नाइट अकॅडमीचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांना या एक्झामसाठी मी मनापासून शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.